80% बागायती क्षेत्र त्या ओढ्यावर भिजत आहे आणि विहिरींचा स्तर एवढा वाढलेला आहे की ते 1 फुटही दिवसभर मोटर चालली तरी पाणी खाली जात नाही. आपण पिकांची परिस्थिती बघितली तर तूर असेल, मका असेल किंवा आपण जर बघितलं तर शेतीच्या पूरक एक दुग्ध व्यवसाय म्हणजे पशुधन सुद्धा त्यामुळं वाचण्यास मदत झालेली आहे. पाणी कारण आम्हाला विकत पाणी त्या जनावरांच्यासाठी घ्यायला लागायचं. परंतु मला वाटतं की हा आता जर पाणी जर परिस्थिती बघितली तर साधारणतः उन्हाळ्यापर्यंत ते पाणी आरामशीर टिकल. गावाशेजारचा तलाव एक वरदान म्हणून ठरलेला आहे. त्यामुळे भोसलेवाडी गावचा जवळजवळ 70 ते 80% बागायती क्षेत्र झाले. तलाव बनवण्याचं काम जे झालंय त्याच्यामुळं आम्हाला बऱ्यापैकी उत्पन्न घेता येते. यंदा बऱ्यापैकी चांगली परिस्थिती आहे. तुरीची पिकं आहेत. पाण्याशिवाय काय होऊ शकत नाही. किती जरी काय केलं, लाईट आणि पाणी हा शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या दृष्टीने पाणी आहे तर जीवन आहे सगळं. आता ह्या ठिकाणी पशुपक्षी सुद्धा जवळजवळ 30-35 जातीचे नुसते पक्षी आहेत आणि 15 ते 20 जातीचे प्राणी आहेत. त्यांना खाली उतरून कुठे पाणी पिता येत नाही, बांधकाम आहेत, त्याच्यामुळे पक्षी मरतात. निसर्गाचा ठेवा हे सर्वांनी जपला पाहिजे. ओढ्यांचं अतिक्रमण झालेले असतात आणि पूर्ण मातीने गच्च भरलेली झाडं झुडपांनी पूर्ण ओढाच दिसत नसतो. अशीच परिस्थिती भोसलेवाडीची पण होती. लोकसभा चांगला दिला त्यामुळे आपण या भोसलेवाडी गावामध्ये ओढ्यावर जे बंधारे होते ते दुरुस्त केले, त्यातला गाळ काढला आणि जागजागी त्या ओढ्यामध्ये आपण डोह तयार केले. काय व्हायचं, पूर्वी अख्ख्या 1.5-2 किलोमीटर मध्ये 2च बंधारे फक्त होते आणि खूप अरुंद बंधारा होता, अरुंद ओढे होते. त्यामुळं पाणी जास्त साठायला वाव नव्हता म्हणून आपण तिथं डोह मॉडेल तयार केले आणि त्यामुळं त्या पूर्ण 1.5-2 किलोमीटरच्या ओढ्यामध्ये पाणी साठून राहतं आणि जास्त ठिकाणी रिचार्ज व्हायची प्रक्रिया सुरू राहते. आणि त्याचा परिणाम असा आहे की दोन्ही बाजूला असणाऱ्या विहिरी आणि त्या परिसरात असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना बोरवेल्सला त्याचा चांगला फायदा आपल्याला झालेला दिसतो. ते काम पार पाडताना आम्ही लोकांना जाण्यासाठी ऍक्सेस रोड, आनंद रस्ते वगैरे याचा पण विचार केला आणि त्याच ट्रेल मधून आनंद रस्ते आणि शेतांमध्ये जायला रस्ते असं पण करून दिलं. अजून जसं जसं वर्ष पुढे जातील आणि पाणी रिचार्ज होत राहील तसं तसं भोसलेवाडीची पाण्याची परिस्थिती सुधारत राहील. आता एवढंच आहे की उपलब्ध जे पाणी झालंय ते गावातल्या लोकांनी व्यवस्थित वापरायला पाहिजे. एवढीच आमची ग्रामगौरव प्रतिष्ठान पाणी पंचायतची अपेक्षा. धन्यवाद.